भारताच्या संविधान सभेमध्ये एच.व्ही. कामत आणि सरदार हुकुमसिंह असे दोन सदस्य होते। या दोन सदस्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा संविधान सभेसमोर आणलेला होता आणि तो होता राईट टू रिकॉल, ज्याची चर्चा सध्या राघव चड्डा यांनी संसदेमध्ये करायला सुरुवात केलेली आहे। राईट टू रिकॉलचा अधिकार जनतेला असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, पण हा मुद्दा मुळातच संविधान सभेमध्ये देखील चर्चेला आलेला होता, पण संविधान सभेने मात्र यावरती कोणताही कायदा केला नव्हता। याचं नेमकं कारण काय होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पण सुरुवातीला नेमकं राघव चड्डा यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकूया। इंडियन वोटर के पास राइट टू इलेक्ट है, वैसे ही राइट टू रिकॉल भी होना चाहिए। अगर देश का मतदाता अपने नेताओं को हायर कर सकता है तो वो नेताओं को फायर करने की शक्ति भी उसे मिलनी चाहिए। सर, राइट टू रिकॉल इज अ मैकेनिज्म दैट एम्पावर्स द वोटर्स टू डी इलेक्ट अ नेता रिप्रेजेंटेटिव बिफोर द टेन्योर एंड्स इफ ही फेल्स टू डिस्चार्ज हिज और हर ड्यूटी। सर, हम एमपी एमएलए चुनते हैं, उसके बाद अगर वो काम ना करे, अपने वादे भूल जाए, जनता से दूर हो जाए तो 5 साल तक इंतजार करने के अलावा जनता के पास कोई ताकत नहीं है। कोई इंटरिम प्रोविजन नहीं, कोई अकाउंटेबिलिटी नहीं, कोई परफॉर्मेंस रिव्यू नहीं, कोई करेक्टिव ऑप्शन नहीं। चुनाव से पहले नेता जनता के पीछे और चुनाव के बाद जनता नेता के पीछे। राघव चड्डा यांनी राईट टू रिकॉल ही सिस्टम भारतामध्ये लागू करा आणि त्या अनुषंगाने एक कायदा करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। हाच मुद्दा एच.व्ही. कामत आणि सरदार हुकुमसिंह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर म्हणजे संविधान सभेसमोर आणलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या प्रश्नाला एक उत्तर देखील दिलेलं होतं। ते उत्तर म्हणजे आजच्या कालखंडामध्ये देखील ते लागू पडतं का हे आपण बघणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस असं म्हणाले होते की भारतासारख्या नव्याने स्वतंत्र झालेल्या आणि लोकशाहीचा अनुभव नसलेल्या देशात राईट टू रिकॉल दिला तर राजकीय अस्थिरता निर्माण होईल। पराभूत उमेदवार किंवा विरोधी गट जातीपातीचे राजकारण करून निवडून आलेल्या प्रतिनिधीला वारंवार पदावरून खेचण्याचा प्रयत्न करतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता तो म्हणजे भारतीय समाजासाठी योग्य आहे जिथे जनता अत्यंत सुशिक्षित आहे असं त्यांचं म्हणणं होतं। म्हणजे राईट टू रिकॉल ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कुठल्या समाजासाठी योग्य आहे तर ती जिथे जनता अत्यंत सुशिक्षित आहे, जागरूक आणि राजकीय दृष्ट्या परिपक्व आहे। तत्कालीन भारतातील साक्षरतेचे प्रमाण आणि सामाजिक परिस्थिती पाहता या अधिकाराचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। त्यांनी तिसरा एक मुद्दा उपस्थित केलेला होता आणि तो मुद्दा म्हणजे की भारतामध्ये दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि त्या पुरेशा आहेत असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांनी असं सांगितलं की राज्यघटनेत प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका घेण्याची तरतूद आहे, म्हणून जर एखाद्या प्रतिनिधीने काम केले नाही तर जनतेला 5 वर्षांनी त्याला बदलण्याची संधी मिळेलच। 5 वर्षे हा काळ एखाद्या प्रतिनिधीला त्याचे काम सिद्ध करण्यासाठी आवश्यक असतो असं त्यांचं मत होतं। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं होतं की भारतात जातीची समीकरणं आहेत आणि एखादा कार्यक्षम पण अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी निवडून आला तर बहुसंख्याक समाज रिकॉलचा वापर करून त्याला पदावरून दूर करतो अशी भीती त्यांना वाटत होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू रिकॉल ही जी सिस्टम आहे ही सिस्टम नाकारलेली होती। त्याची 4 ते 5 कारणं आपण बघितली। त्या कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या राजकारणामध्ये देखील आपल्याला सापडतो आणि तो म्हणजे जातीचा मुद्दा आणि अल्पसंख्याकत्वाचा मुद्दा। हे दोन्ही मुद्दे राईट टू रिकॉल या सिस्टमला धोकादायक आहेत असं त्यावेळेसही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते आणि आजही आपल्याला त्याची जाणीव होऊ शकते। म्हणजेच काय तर समजा एखाद्या जातीमधला एखादा उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्याची जात जर अल्पसंख्याक आहे तर एखाद्या बलाढ्य जातीमधला उमेदवार त्याच्या जातीचं राजकारण करून त्याला राईट टू रिकॉल म्हणजे रिकॉल करू शकतो अशी भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतामध्ये काही समूह अल्पसंख्याक आहेत, जसं की पारशी समूह आहे, ख्रिश्चन समूह आहे, बौद्ध समुदाय आहे, असे अनेक समुदाय आहेत जे समुदाय अल्पसंख्याक आहेत। एखाद्या मतदारसंघामधून जर असा अल्पसंख्याक उमेदवार निवडून आला तर तिथे बहुसंख्याक असलेले लोक त्याला रिकॉल करू शकतात आणि त्याला परत बोलवू शकतात। ही भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि म्हणून त्यांनी भारताच्या संविधानामध्ये राईट टू रिकॉल ही सिस्टम आणली नाही। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राईट टू रिकॉल कुठे लागू होईल हे सांगतात। जसं की केरळासारखं स्टेट आहे तिथे म्हणजे 100% सुशिक्षित असलेलं राज्य आणि जिथे विवेकाचा वापर करून लोकशाही टिकून ठेवणारे लोक आहेत, म्हणजेच विवेकी लोक असलेल्या समुदायामध्ये राईट टू रिकॉल हा लागू होऊ शकतो। तर पण तिथे लोकशाहीच्या बाबतीमध्ये तेवढा जागृत समाज असला पाहिजे। आपल्याकडे आतापर्यंत लोकशाही म्हणजे काय हेच लोकांना जर माहीत नसेल तर हा
जो कायदा आहे हा कायदा लागू होऊ शकतो का असा प्रश्न आहे. आणि म्हणून राईट टू रिकॉलसाठी समाज विवेकी असला पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे आणि लोकशाही नावाची जी संकल्पना आहे ही संकल्पना त्याच्या अंगवळणी पडलेली असली पाहिजे. कारण लोकशाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भारतासारख्या समुदायासाठी आणखीनही लोकशाहीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण लोकशाही अजूनही भारतीय समाजाला व्यवस्थितरित्या समजलेली नाही. इथे दबावाचं राजकारण केलं जातं, इथं जातीचं राजकारण केलं जातं, इथं धर्माचं राजकारण केलं जातं, इथं पैशाचं राजकारण केलं जातं, इथे राजकारणामध्ये अनेक बाहुबली आहेत. अशा ठिकाणी जर एखादा गरीब उमेदवार निवडून आला तर त्याला रिकॉल करण्यासाठी पैसेवाला माणूस मोठी ताकद लावू शकतो आणि वारंवार त्याच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करू शकतो. म्हणून राघव चड्डा यांनी मांडलेला हा मुद्दा जरी आपल्याला महत्त्वाचा वाटत असला तरी त्यासाठी आवश्यक असलेली लोकशाहीची पार्श्वभूमी भारतामध्ये नाही आणि ती अजूनही आपण निर्माण केली नाही. जर आपल्याला राईट टू रिकॉल लागू करायचं असेल तर भारतामध्ये लोकशाहीला आणखीन आपल्याला बळकटी द्यावं लागेल, समाजामध्ये जागृती निर्माण करावी लागेल आणि फक्त पैशाच्या, जातीच्या, धर्माच्या किंवा आपल्या बहुसंख्याकत्वाच्या या भरोशावरती राजकारण करणारे लोक बाजूला करायला हवेत आणि त्यांच्यामध्ये देखील लोकशाही नावाची एक संकल्पना रुजवायला हवी. अन्यथा असे जे काही लोक आहेत हे लोक इथल्या लोकशाहीसाठी धोका आहेत आणि हेच लोक राईट टू रिकॉलचा गैरवापर करू शकतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आपल्याला नेमकं राईट टू रिकॉलबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. राईट टू रिकॉल आपल्या सिस्टीममध्ये लागू केलं पाहिजे का? ते लागू केलं तर आपल्या सिस्टीममध्ये काय बदल होऊ शकतात का? आणि राईट टू रिकॉल अशा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किती टक्के योग्य ठरू शकतो हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.